हेलो गाइस, तो आजचा ब्लॉग स्टार्ट करतो मी. जोर जोर से बोल के लोगों को स्कीमें बता दे. सो हॅलो गाइस, नमस्कार. कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही मजेत असाल. आज चाललो आहे आम्ही मामाच्या गावाला, म्हणजे नेरलला. मी अथर्व आहे आणि आई आहेत, नानी आहेत. कुठं झालं आपण? नेवालीला ना. पकडा. मी जास्त बोलणार नाही कारण माझा आवाज बसलाय. तू बोलणार नाही तूच बोल. काय झालं नानी? काय लग्नाला काय आलं? लग्नाला सांग ना आता. बताओ ना. क्या बताओ ना. थोडासा बताओ. कुठला चूज? ऍपल. काय होतं? काय काय आलं? कुठल्या पोरांचं? त्याच्या पुढं काय आला? बारीक पोराई घेऊन गोट मारायची ठेवायची. त्यांना आता आठवत दुसतोच. मग काही नाही झालं. अरे कहना क्या चाहते हो? पाणी भरलेलं. या आतून पाणी भरून टाकलं. तुझी पोट पण पसली होती. बस एवढंच गेलो बघतो तर नदीवर घेऊन गेला. न बोलतो यो काय आला काय कर. नदी आली तरी बोलतो यो काय आला. बघतो तर नदी तिथं असं चुला बिला केलेला होता ना काही. त्याच्यावर आम्ही जेवण बनवलं. पण तू जेवण लय भारी झालेला. अरे बस कर, रुलाएगा क्या? मजा येते. म्हणजे लोक येत असतील ना. चूल होती म्हणजे लोक येत. तिथं जेवण तो बनवला आम्ही. हा ना. ती पोरांनी ती बोलत यम्माने आम्हाने कुठं आणलं आम्हाला. यम्माने कुठं आणलं आम्हाला. सुरत पण फार पाऊस. मग राणी याचं ऐकून होतं तू. नाही रे असं रे त्याचं वलकीचा बोलतो. हे बघ आणला नाही नदीवर आपल्याला. सुक्का पडलाय. गाड्या पण एकदम चालवतात आणि कॅमेरामॅन आमचा अथर्व गोरे आणि मी चालवतो आता गाडी. कारण का तो जास्त शूट करू शकत नाही म्हणून त्याला बोलतो जेवढं शूट भेटेल आपल्याला चांगलं ते शूट घे. ते डोंगराचे येतात शूट करण्याचा. मित्रांनो बघू शकता सुंदर असा रस्ता आहे आणि आम्ही आलेलो आहे गोटीमध्ये. आम्ही रस्ता गोटीमध्ये बसलेलो आहे आणि आमची जहाज आता पलटी होणार. झाली पलटी आली जहाज. रस्त्यावर सुधरवत नाही. काय करायचं? इलेक्शनला वोटिंग मागतात. मी चालले वाटावा गेला. वडावा तर पण काय देवा हा काय सब्जी समोसा काय बोलतो? सब्जी समोसा आहे. हा. आणि मित्र कधी पण तुम्ही नेरल मध्ये आल्या ना, जर नेवालीला जायचं असेल आपल्या दादांच्या इथं या. गावाचं नाव हा कोलाला. पाटील वडापाव बाई. पाटील वडापाव कडे या. लय फेमस नाव आहे ना पाटील. लय फेमस आहे. तर मित्रांनो रिक्षामध्ये नानीची आणि आईची आम्ही खूप मजा घेतली. त्यांना माहीत नव्हतं का रेकॉर्डिंग चालू आहे आणि आम्ही गपचूप आतूला बोललो गपचूप रेकॉर्डिंग काढ आणि तुम्हाला त्या व्हिडिओच्या माध्यमातून समजून नानी काय बोललो. आणि जर नेरलला यायचं असेल तर पाटील वडापाव आपल्या जांभळीचा झाड आहे. नेवाळीच्या इथं जाताना एक गाडी आहे तिथं या आणि खूप चांगले टेस्ट आहे समोसाची आणि वडापावची. आणि जरा आपल्या दादांना पुढं न्या. तर चला आपण पहिले आता नाश्ता करून घेऊया. गाईज या समोसा चपटी समोसा खायला. मला वडापाव पाहिजे. हा तुला वडापाव पाहिजे होता पण त्याला चपटी समोसा दिलाय. जाऊ दे खा खा. आणि खूप सुंदर दिसतो आज. त्याच्या चेहऱ्यावरती ग्लो आहे.
ते सांगू शकत नाही. खूप मजा आहे आज. त्याचा आनंदाचा दिवस होता आणि तो आनंद साजरा झाला. नको 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 या गाईज खायला. तर मित्रांनो नाश्ता करून झालेला आहे आणि या साईडला बघू शकता किती मस्त की हिरवळ गवत आलेलं आहे. भाताची मस्त की आता दिवाळीमध्ये कापणी होणार. आणि कसं आहे नेरळमध्ये आलो ना तर पूर्ण एकदम सुंदर असा नजारा बघायला भेटतो. पुढं चारी साठून हिरवा गवत. जागा पण बघा किती मोठी आहे, फार लांबपर्यंत आहे. आणि बाजूलाच लगे डोंगर. आज जरा पाऊस थांबला आहे. फक्त हांडीला थांबायला पाहिजे होतं पण हांडीला काही थांबला नाही. त्याच्यामुळं जास्तच आजारी पडलो आणि खूप पाऊस होता. आणि आमचा बब्बू लाजतोय जरा. का लाजतोय मला अजून काही समजलं नाही, तरी बघू त्याला विचारतो नंतर. किती सुंदर असा नजारा आहे. शेती बघू शकता तुम्ही किती भारी आहे. तुम्ही कोणाच खेळते का? मम्मी विसरली. मम्मी जरा रस्ता खराब आहे. आता स्टार्टिंगलाच मंदिर लागलंय मामाच्या घराच्या थोडा पुढे राहतो पुढे जरा. मामा पुढे राहतो, मंदिर पाठीमागे. पोरं शाळेत चाललेत. शाळेतून आलो. अरे कन्फ्युज आहे रे, कन्फ्युज होते. आज खुशीचा दिवस आहे त्याचा. मामाच्या गावाला आलाय. मामाचा एंट्री बघा, मामाची एंट्री. ही मामाची कपडे बिपडे वाळत टाकलेत. तो मामाचं घर आणि ही खुश व्यक्ती आहे सगळ्यात माहेरी आलेली. बाबा बाहेर आलेत. तू खायलाच आले. बाबा कसा आहे बाबा? हा कसा आहे? अरे कचला मोठी गाडी. अक्षदा आमचे आलेले आहे मामाकडे. मामी बरी आहे ना? एकदम मजा ना, एकदम मजेत. मामा घरी येत आहे. हे मामा बरं आहे ना? मामाच्या गावाला जाऊया. अरे ताईला भेट जा. ताईला भेट. रडू नको का? रडू नको मामा. ताई कशी आहेस ताई? मी एकदम मजेत. तू कसा आहेस? किती वाट बघितली मी. हा त्याने एवढी पाणीपुरी खाल्ली मी, त्यासाठी व्हिडिओ कॉल केलता. मग तर मित्रांनो ही आमची मामी आहे आणि मामीने मस्त की जेवण बनवायला लावलंय. मटण कोंबडा. गावठी कोंबडा बकऱ्याचं मटण. कुठला? गावठी बकरे का मटण. आणि आमची मामी जेवण एवढं भारी बनवते ना, आमच्या आईला डायरेक्ट फेल करते. हा मामी माझी तारीफ करताय का आईची बुराई करता? नाही बुराई नाही करत. ही आमची आजी आहे. आई तुला कसं वाटतं लय दिवसातून तुझी मुलगी घरी आले आणि आपली तुझी नात पण आले, जावई पण आले, कसं वाटतं? मला चांगलं वाटतो ना. आज मस्त की जेवण एकदम असं आपण फॅमिली मध्ये एकदम दाबून खाऊया. हा आणि भरपूर दिवसांनी आलोय ना मी. मग काय महिना आलाय फक्त मित्रांनो, महिना आलाय. मामी आशीमध्ये महिना आलाय. आता काय करणार, मला नेवालीला खूप आवडतं कारण इथलं वातावरण खूप सुंदर आहे. हिरवा मस्त की एकदम गवत बिवत आणि एकदम नॅचरल आहे इकडं. आता बदलापूरला कसं दिसतं केमिकलनी MIDCचे धूर खाऊन आमचा नाकात सर्दी आले. बरोबर ना ग मामी? म्हणून आता शुद्ध हवा खायला आलोय. तर मित्रांनो आता तुम्ही तो किचन बघितला असा आणि आता ह्यो जो किचन आहे ना ह्यो एकदम म्हणजे घरगुती म्हणजे चुलीवरचा. आता इथं मामी बसले, इथं पुऱ्या आहेत. पुऱ्या पण बघा किती मस्त मोठ्या मोठ्या बनवलेल्या आहेत. मामीने आवाज दिला, मला माहित नव्हता. हे बघा. आणि आईने मला मटन रस्सा आणि चिकनला खाल्ला. चिकन कसं झालंय ते शिजलाय का नाही ते बघासाठी. चिकन पण मस्त की झालंय आणि मटन पण मस्त की झालंय. हो येस मॅम. आणि बघा आमची मामी मस्त की पुऱ्या अशी तळते आणि एकदम खमखमीत वास येतोय पुऱ्यांचा. आणि इकडे बघा पिल्ली बघा
कोको आज रात्री थांबलो तुला पण संपवल. हे बघा पाऊस चालू आहे आणि आमच्या मामाच्या घरी एवढी मजा येते ना. पावसाळी तर येतेच, उन्हाळी पण आला ना गरम तर काय होतच नाही. एकदम थंड हवा, कारण का इथलं वातावरण लय खूप भारी. मित्रांनो हे आमची दीदी आलेली आहे मामाच्या इकडे. दीदी तुला कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. खूप दिवसांनी आली मी हा लग्नानंतर. लग्नानंतर खूप दिवसांनी आलेली आहे आणि डायरेक्ट आल्या डायरेक्ट फ्रेश बिश होऊन मस्त लगेच सलाड कापायला लावले. सलाड नाही सलाड. आणि माझ्या मामाचा पोरगा शाळेमध्ये गेलता, त्याला माहिती होतं आज ताई येणार आहे, तर मॅडमला काय बहाणा काय सांगितलं काय रे? त्यांना पुण्यावाली आते आले हा 2-3 वर्षात ना, म्हणून त्याला घरी बोलवलं. काय खरंच का? हे खरंच का? शाळेतून 4 फेऱ्या हा म्हणजे आई विटनेस आहे. हा आई ना हा. मी सांगलं ना आई गेली ते अंक द्यायला. या इच्छाची कंप्लेंट टाका पहिला. हा मित्रांनो या जेवायला मस्त पुरा आहे, मटन आहे आणि गावठी चिकन. या साईडला बसलाय मामा आणि इकडे भाऊजी बसल्यात, नानी विनी आहे. चला दाखव ना चला या मित्रांनो जेवायला. तर मित्रांनो जेवण बिवण करून झालेलं आहे आणि मी आणि माझ्या मामाचा मुलगा बाहेर आलो आहे. भाऊजी पण आहेत. आणि या साईडला बघू शकता आंब्याचं झाड आहे. हे फणसाचं आहे ना रे? हे बघा फणसाचं आहे. फणसाचं झाड आहे. आंब्याचा होता तो लय मोठा होता पण आता तोडून. ही बॅक साईड आहे मामाच्या घराची आणि घर पण भरपूर मोठं आहे. या साईडला दाखवतो तुम्हाला. हे बघा भरपूर मोठं आहे आणि जागा पण भरपूर आहे. भाऊजीना आतू आहे. खूप मस्त वाटतंय. क्लायमेट पण बघू शकता. वाटतं पाऊस पडेल वाटतं. आणि हे सीताफळचं झाड आहे. पातोड्यांचं हे पण लावलेलं आहे. भरपूर अशी झाडं लावलेली आहेत इथं. शेंगाचा पण आहे. बब्बूला काय सांगायचं आहे का? बब्बूला काय सांगायचं आहे? हा इकडे बघ ना. लाजतो काय? हा कॉलेज कधी आहे? आता आम्ही फायनली आता घरी चाललेलो आहे. आणि काही मामीने जेवण कसं बनवलेलं? एक नंबर जेवण बनवलेलं आणि खूप मजा आली. आणि जास्त करून आमच्या नानीला मजा आली, कारण का नानी कम से कम 5 वर्षानंतर आले आईच्या इकडं. तर चला सगळ्यांना बाय बाय. जीवन लागलं. कोण? दोघं पाहुणे येतील ना त्यांना चला येऊ. चला बाय बाय. रडू नको. तर मित्रांनो आता आम्ही म्हणजे वहिनीला घ्यायला आलतो, पण वहिनी 7:30च्या नंतर सुटणार आहेत. आणि इथलं क्लायमेट बघू शकता. आणि ते सुंदर असे झाडा बघा किती भारी आहेत. हे नारळाची आहेत का रे तू का शो मधले आहेत? प्रोजेक्ट बघा मोठा आहे. तर मित्रांनो मग अशी ते नारळाचं बोललो, नारळाची नाही ती खजूरची झाडं आहेत. आणि एकदम भारी वाटतं. आणि इथलं क्लायमेट पण लय भारी आहे. आपले फॉर्च्युनर तिथं ठेवले. तर मित्रांनो आता जस्ट घरी आलो आहे आणि नेरळमध्ये खूप मजा आली. म्हणजे माझ्या मामाच्या गावाला नेवाली आणि खूप एन्जॉय केला. आणि जेवलो पण मस्त की दावून जेवण पण खूप मस्तही केलं. तर मित्रांनो व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नवीन असेल तर चॅनलला बेल आयकॉन क्लिक करा. चला नेक्स्ट व्हिडिओला भेटूया. बाय बाय.